नमस्कार. सरकारी नोकऱ्यांमधलं आरक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो, बरोबर? तर ह्याच विषयावर सुप्रीम कोर्टाने नुकताच एक खूप महत्वाचा निर्णय दिलाय. हा निर्णय नेमका आहे तरी काय? आणि याने नेमकं काय बदलणार आहे? चला, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आपण सुरुवात करूया थेट सुप्रीम कोर्टाच्या निकालापासून. मग पाहू की हा वाद मुळात सुरू कुठून झाला. त्यानंतर ही निवड प्रक्रिया नक्की चालते कशी ते समजून घेऊ आणि शेवटी या निकालाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो यावरही नजर टाकू. ओके, तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल. कोर्टाने काय म्हटलंय ते पाहूया आणि हा निकाल खूप स्पष्ट आणि निर्णायक आहे हे आधीच सांगतो. तर कोर्ट म्हणतंय की जे आरक्षित प्रवर्गातले उमेदवार आहेत म्हणजे SC, ST, OBC किंवा EWS आणि ज्यांना खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळतात ते त्या खुल्या जागांसाठी गुणवत्तेच्या आधारावर पूर्णपणे पात्र आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर मेरिट गुणवत्ताच सगळ्यात महत्वाची आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा काही एकदम नवीन नियम नाहीये. हे तत्व आधीपासूनच होतं, पण आता सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलाय, त्याला पुन्हा एकदा दुजोरा दिलाय. आता प्रश्न हा आहे की जर हे तत्व आधीपासूनच होतं, तर मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलंच कसं? या वादाचं मूळ काय होतं? तर या सगळ्याची सुरुवात झाली होती एका हायकोर्टाच्या निकालामुळे. तर झालं असं की राजस्थान हायकोर्टाने एक वेगळीच भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं होतं की आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना जरी त्यांना जास्त मार्क मिळाले, तरी खुल्या प्रवर्गातल्या जागांवर नियुक्ती देता कामा नये. हा एक प्रकारचा दुहेरी फायदा आहे असं त्यांचं मत होतं. या उलट प्रस्थापित नियम आणि आता सुप्रीम कोर्टाने जे सांगितले ते अगदी स्पष्ट आहे. नियुक्ती फक्त आणि फक्त गुणवत्तेवर आधारित असते. आता हा दुहेरी फायदा किंवा डबल बेनिफिट युक्तिवाद आहे तरी काय? तर कल्पना अशी होती की आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवाराला एक फायदा तर त्याच्या कोट्यामधून मिळतोच आणि मग तो खुल्या प्रवर्गातल्या जागेसाठी स्पर्धा करतो, तेव्हा त्याला दुसरा एक प्रकारे अन्यायकारक फायदा मिळतो. हाच तो दुहेरी फायद्याचा मुद्दा होता, जो या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी होता. तर या दुहेरी फायद्याच्या युक्तिवादाला सुप्रीम कोर्टाने कसं उत्तर दिलं? न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि ऑगस्टाईन मसी यांच्या खंडपीठाने यावर अगदी मूलभूत पण अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी खुलं या शब्दाचा अर्थच स्पष्ट केला आणि तो संपूर्ण युक्तिवादच निकालात काढला. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचं वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले, खुलं या शब्दाचा अर्थ खुलं असाच होतो. या जागांवर कोणा एका विशिष्ट जातीची किंवा वर्गाची मक्तेदारी नाहीये, त्या सर्वांसाठी खुल्या आहेत. किती सोप्या पण किती प्रभावी शब्दात सांगितलंय बघा. म्हणजे ओपन कॅटेगरी ही प्युअर मेरिटची जागा आहे, कोणासाठी लपवून ठेवलेला कोटा नाही. आणि आपला मुद्दा अधिक भक्कम करण्यासाठी कोर्टाने 1992च्या एका ऐतिहासिक खटल्याचा संदर्भ दिला, इंदिरा साहनी केस, ज्याला मंडल केस म्हणूनही ओळखलं जातं. या केसचा दाखला देऊन कोर्टाने हेच सांगितलं की अरे, आम्ही काही नवीन सांगत नाहीये. हे तत्व तर कित्येक दशकांपासून आपल्या कायद्याचा भाग आहे. आम्ही फक्त एका प्रस्थापित नियमाच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. बरं, हे सगळं कायद्याचं झालं. पण प्रत्यक्षात जेव्हा नोकर भरती होते, तेव्हा ही निवड प्रक्रिया नक्की चालते कशी? चला आता ते समजून घेऊया. ही प्रक्रिया 2 मुख्य पायऱ्यांमध्ये होते. पायरी 1, तुम्ही कोणत्याही प्रवर्गाचे असा, सगळ्यात आधी तुमचा विचार तुमच्या गुणांच्या आधारावर खुल्या प्रवर्गाच्या जागांसाठीच केला जाईल. म्हणजे सगळ्यांना समान संधी. आता पायरी 2, जर समजा तुमची निवड खुल्या प्रवर्गात झाली नाही, तर मग तुमचा विचार तुमच्या विशिष्ट आरक्षित प्रवर्गातल्या जागांसाठी केला जातो. म्हणजे मेरिटला पहिलं प्राधान्य, त्यानंतर आरक्षणाचा विचार. आता हा तक्ता बघा. यातून ही प्रक्रिया आणखी स्पष्ट होईल. इथे वेगवेगळ्या उमेदवारांचा विचार कसा केला जातो ते दाखवले. उदाहरणार्थ, एखादी आरक्षित प्रवर्गातली महिला उमेदवार असेल तर तिचा विचार आधी खुल्या प्रवर्गातल्या महिला जागेसाठी होईल. तिथे नाही झालं तर तिच्या स्वतःच्या प्रवर्गातील महिला जागेसाठी होईल. म्हणजे प्रत्येक उमेदवाराला गुणवत्तेचे आणि आरक्षणाचे असे सर्व पर्याय टप्प्याटप्प्याने तपासले जातात, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? या निकालामुळे आपल्या सरकारी नोकरीच्या व्यवस्थेमध्ये आज आणि उद्या काय फरक पडणार आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे हा निकाल म्हणजे काही क्रांती नाहीये. याने व्यवस्था बदललेली नाहीये. उलट, या निकालाने अस्तित्वात असलेल्याच व्यवस्थेला कायदेशीर आवाहनांपासून वाचवलंय आणि तिला अधिक मजबूत केलंय. एक प्रकारे जुन्याच नियमांना पुन्हा एकदा दुजोरा दिला आहे. चला तर मग, ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते पाहूया.
काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पहिलं, तो जो दुहेरी फायद्याचा युक्तिवाद होता तो आता अधिकृतरित्या संपलेला आहे. दुसरं, खुल्या प्रवर्गातल्या जागांसाठी फक्त आणि फक्त गुणवत्ताच पाहिली जाईल. तिसरं, जी निवड प्रक्रिया आतापर्यंत चालत आली आहे तीच पुढेही कायम राहील. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, खुला प्रवर्ग म्हणजे सर्वांसाठी खुला, ही व्याख्या आता पक्की झाली आहे. तर हा निकाल आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेलाच आणखी बळ देतो हे तर स्पष्ट आहे, पण तरीही या प्रक्रियेवर समाजात चर्चा आणि वाद सुरूच राहतात. मग यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो की या सगळ्या वादांमुळे भारताच्या सार्वजनिक रोजगार क्षेत्राचं भविष्य नक्की कोणत्या दिशेने जात आहे? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.